नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. नेरूळ सिवूड येथे नागरी आरोग्य केंद्राचं आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते झालं उद्घाटन. गरज लागल्यास मदतीला मी तत्पर, आमदार मंदाताईंचं वक्तव्य. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा औचित्य साधत वाशी येथे संपन्न झाला कार्यक्रम. जप्त केलेला माल फिर्यादींना दिला परत. काळा बाजार रोखण्यासाठी नवं पाऊल, आता बायोमेट्रिक पद्धतीने होणार धान्य वाटप. रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यांची सफर. सिवूड येथे नागरी आरोग्य केंद्राचं आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य महत्त्वाचा घटक असून अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभी असणार असल्याचं वक्तव्य यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे. नवी मुंबईचा विकास झपाट्याने होतोय, तसेच नवी मुंबईकरांना सेवा देण्याचाही प्रयत्न होतोय. यात आरोग्य सेवा देणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. याच अनुषंगाने आता सिवूड वासियांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत. कारण गुरुवारी नेरूळ सिवूड सेक्टर 48 येथे नागरी आरोग्य केंद्राचं उद्घाटन आमदार सौ मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी स्थानिक नगरसेवक, महापालिका आरोग्य सभापती आदी मान्यवर उपस्थित होते. नागरी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनामुळे सिवूडवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांनी फीत कापून उद्घाटन केलं, तर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचा घटक असून त्याची काळजी घेण्यासाठी त्यांना आता या नागरी आरोग्य केंद्राद्वारे अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. त्याशिवाय कोणतीही समस्या आली तर मी तुमच्या मदतीला सदैव हजर असल्याचं प्रतिपादन आमदार मंदाताईंनी यावेळी केलेलं आहे. आज जवळजवळ या नेरूळ परिसरामध्ये आरोग्य केंद्राची फार गरज होती आणि हे पहिल्यांदाच नवीन वर्षामध्ये आरोग्य केंद्राचं आज भव्य उद्घाटन होत आहे. आणि आनंद आहे की इथे सर्वात जास्त राहणारी जी लोकं आहेत ही लो बजेटची लोकं आहेत आणि त्यांच्यासाठी हे आरोग्य केंद्र फार महत्त्वपूर्ण असणार आहे. पण सर्व सुविधायुक्त जर याच्या सुविधा दिला तर बरं होईल. मी आताच इथल्या लोकांशी बोलली, डॉक्टरांशी बोलली. जर इथे काही गरज लागली तर आमदार निधीमधून ज्या ज्या काही वस्तू लागतील ती मी देण्यास तयार आहे. आत्ताच मी जवळजवळ बेलापूरच्या हॉस्पिटलसाठी 1 कोटीचा निधी वेगवेगळ्या उपकरणासाठी दिलेला आहे. त्याप्रमाणे इथेही लागलं तर इथेही आपण देऊ. आणि सर्व सुविधायुक्त जर आरोग्य केंद्र असेल तरच इथे ज्येष्ठ जे नागरिक सर्वात जास्त आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि खरोखरच मी पालिकेला धन्यवाद देते की नवीन वर्षामध्ये अजून जी 3 आमची आरोग्य केंद्र आहेत ती पण त्याचे पण उद्घाटन झालं तर जरा लोकांना आणखीन दिलासा मिळेल. आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती लोकांना मिळाली पाहिजे. तर सदर नागरी केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न सुटला असून आता सुविधा मिळतील असं मत सामान्यांनी व्यक्त केलं आहे. हो, ह्या ठिकाणी बहुतेक सगळं मध्यमवर्गीय लोक राहतात आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जास्तीत जास्त भरणा जो आहे तो सिनियर सिटीजनचा असल्यामुळे की डायबिटीज, ब्लड प्रेशर असे बरेचसे त्यांना आजार गाजलेले आहेत. आणि कुठे जायचं तर म्हटल्यानंतर लांबचं म्हटल्यानंतर इथे जवळपास मोठं हॉस्पिटल म्हटल्यानंतर वाशीला महानगरपालिकेचं एकच हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा आहे. बाकी ते कराव्यामध्ये होतं ते आता सध्या बंद झालेलं आहे. आणि ही जी महानगरपालिकेने खरोखरच एक चांगली सुविधा ह्या ठिकाणी सेक्टर 48 दिलेली आहे. तर मी सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो महानगरपालिकेला. इथे त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे खरोखरच योग्य असा उपक्रम झालेला आहे. तर मी त्यांचे पूर्ण आभारी आहोत. धन्यवाद. खूप चांगलं वाटतंय कारण महिलांसाठी खूप गरजेचं होतं. जवळपास महानगरपालिकेचं काहीच नव्हतं, म्हणजे आरोग्य केंद्र नव्हतं. आता हे झाल्याने खूप आपल्याला सोयीस्कर होईल. आता म्हणजे जवळच आहे, सेक्टरमध्ये खूप चांगली बाब झालेली आहे. तर खूप आनंद होत आहे. आता या नागरी आरोग्य केंद्रामुळे सामान्यांना सुविधा मिळणार आणि त्याद्वारे गरीब गरजूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासही मदत मिळणार हे मात्र नक्की. कॅमेरामन प्रणित कापसेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. वाशी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचं औचित्य साधत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान नवी मुंबई पोलिसांतर्फे जप्त मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला. यावेळी आरोपींविरुद्ध साक्षीसाठी फिर्यादींनी कोर्टात येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केलेलं आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। अशातच वाशी येथील विष्णुदास भावे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा औचित्य साधत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या अंतर्गत नवी मुंबई पोलिसांतर्फे जप्त मुद्देमालाचे फिर्यादींना हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथुर, सीपी, डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी नवी मुंबईत 700 गुन्हे कमी झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 2,34,00,000 रुपये किमतीचा जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला। यावेळी 154 लोकांचे मुद्देमाल परत करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथुर म्हणाले की जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही। आरोपीला अटक करताना आपल्याकडे असलेल्या जेलची माहिती घेणे देखील गरजेचे आहे। त्याचप्रमाणे आरोपींविरुद्ध साक्षीसाठी फिर्यादींनी कोर्टात येण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। हे अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जवळजवळ 2-2.5 कोटी रुपयाचा मुद्देमाल ते आज संबंधित फिर्यादीला परत देत आहेत। परंतु त्यासोबत मला अजून असं सांगायचे आहे की ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, कारण जोपर्यंत संबंधित फिर्यादी कोर्टात जाऊन साक्ष देत नाही आणि आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही। आमच्या मागचा अनुभव असा आहे की एकदा माल इथे परत मिळाला की फिर्यादी कोर्टापुढे जायला तयार होत नाही आणि साक्ष नोंदवायला तयार होत नाही। म्हणून हा कार्यक्रम जरी चांगला असला, उपक्रम जरी चांगला असला, आपला जरी समाधान झालं तर समाजाचं समाधान होणार नाही जोपर्यंत आपण फिर्यादी म्हणून कोर्टात जाऊन साक्ष देऊन आरोपीला शिक्षा करून आणणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही असं मी आपल्याला संबोधित करायचं वाटतं। आणि आपण सगळ्यांनी आता आम्हाला 100% आश्वासन द्यायला पाहिजे की जरी मुद्देमाल परत मिळाला तरी आपण कोर्टात जाऊन साक्ष देणार आणि त्याचे संपूर्ण प्रक्रियाची विल्हेवाट लावल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होईल असं मला वाटत नाही। त्यामुळे आपले सगळ्यांचे करून आम्हाला हे आश्वासन हवे आहे की आपण कोर्टात सुद्धा जाणार आणि त्यावेळी योग्य रीतीने साक्ष देऊन आरोपीला लवकरात शिक्षा करून घेणार अशी आपल्याकडून आम्हाला आश्वासनाची आवश्यकता आहे। दुसरा, पोलीस आयुक्तांनी आता ठामपणे सांगितलं की आपल्याकडे शिक्षाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, परंतु माझी एक पोलीस आयुक्तांना, कारण ते माझे जुने मित्र आहे, अजून एक मिठी गोली किंवा सुरी त्यांना मी द्यायला मागतो की आपण जर असं म्हणत असाल किंवा पोलीस खाता जरी असं म्हणत असाल की तुमचे शिक्षेचं प्रमाण वाढलेलं आहे, तर प्रत्यक्ष जेलमध्ये किती कैदी गेलेले आहे त्याची सुद्धा खात्री करणे आवश्यक आहे। कारण आरोपी जोपर्यंत समाजातून शिक्षा होऊन बाहेर, समाजचे बाहेर म्हणजे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत समाजचं समाधान होत नाही। जप्त केलेला मुद्देमाल यावेळी फिर्यादींना परत करणे खरंच कौतुकास्पद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV। काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासन विविध मार्गांचा अवलंब करत आहे, पण आता रेशनिंग दुकानातील काळा बाजार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे धान्य वाटप। यासाठी आता राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना पॉज मशीन देण्यात येणार आहेत। रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेचा शुभारंभ पुण्यात येत्या 8 दिवसात रेशनिंग दुकानात पॉज मशीन बसवून करण्यात येणार आहे। शासनाच्या वतीने गरीब कुटुंबाला स्वस्त दरामध्ये रेशनिंगवर धान्य उपलब्ध करून दिलं जातं, परंतु यामध्ये तब्बल 40% धान्याचा काळा बाजार होतो। धान्य आलंच नाही किंवा कमी आलं अशी कारणे देऊन रेशनिंग दुकानदार गरीब लोकांची पिळवणूक करून त्यांच्या वाट्याच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते। त्यामुळे कुटुंब प्रमुख अथवा सदस्यांचे बोटांचे ठसे घेऊनच धान्य मिळणार असल्याने रेशन कार्ड आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। आता राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना पॉज मशीन देऊन रेशनिंगवर मिळणारे सर्व धान्य बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। रेशनिंगचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने रेशनिंग दुकानावरती बायोमेट्रिक सिस्टीम आणण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। बायोमेट्रिक सिस्टीम आणल्यामुळे कुठेतरी जो काही रेशनिंगचा जो काही काळा बाजार होत होता ह्याच्या अगोदर, ह्याच्यावर नक्कीच कुठेतरी रोख लागणार आहे। कॅमेरामन प्रणित कापसेसोबत राज चव्हाण, MVTV, नवी मुंबई। रेझिंग डे निमित्त CBD पोलीस ठाण्यांची शालेय विद्यार्थ्यांना सफर घडली आहे। यावेळी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली, तसेच विविध शस्त्रांची देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे।
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांकडून 3 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। याच अंतर्गत सीबीडी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात आग्रोळीतील महापालिका शालेय विद्यार्थ्यांना तसेच अन्य विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याची सफर घडवून आणण्यात आलेली आहे। यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देतानाच त्यांना SLR रायफल, AK-47 रायफल, कार्बाइन आणि पिस्टल तसेच काडतुसे आदी दारुगोळा आणि शस्त्रांची माहिती देण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना चांगली माहिती मिळाल्याची बाब शिक्षकांनी स्पष्ट केली आहे। जो समाज के लिए पुलिस कर रही है बहुत ही अच्छा कर रही है। मुझे आज ऐसे अच्छा लग रहा है कि बच्चे आए हैं, उन्होंने एंजॉय किया और बच्चों ने देखा है पुलिस स्टेशन में कैसे कैसे डिपार्टमेंट हैं, कौन कौन काम करता है, कैसा काम करता है। उन्होंने राइफ़ल देखी, फर्स्ट टाइम आके गन देखी है, तो उनको अच्छा लग रहा है। बच्चों को हमने मेंटली प्रिपेयर कर दिया था स्कूल में ही कि पुलिस है तो हम सुरक्षित हैं, पुलिस के साथ हम सुरक्षित हैं, डरना नहीं है, अच्छे से जाके एंजॉय करके आना है पुलिस स्टेशन में। तो बच्चे आए, बच्चों ने बहुत अच्छा महसूस किया, मैडम ने भी अच्छा भाषण दिया, बच्चों को अच्छा सिखाया, उनके प्रति आभार व्यक्त किया, थोड़ा उनको खाने के लिए स्वीट्स वगैरह दिए। ओके, मैं धन्यवाद करती हूँ पुलिस स्टेशन का जिन्होंने हमें बुलाया है और हमारे बच्चों को आदर सम्मान दिए। पुलिस जो है वो हमारी दोस्त है और वो हमारे एक बहुत बड़े हमारे हेल्पर हैं, क्योंकि जब हम नींद की सोते हैं उस समय पुलिस जो है यहाँ पे गश्त लगाती है, उससे उसकी वजह से ही हमारी जो सोसाइटी है वो सुरक्षित है। तो ये हमारे सिलेबस में भी हम लोग ये पढ़ाते हैं कि जो हमारे आसपास लोग हैं और जो हमें हेल्प करते हैं, हमारी ज़िंदगी को सुगम बनाने का हेल्प करते हैं, उन लोगों के बारे में हम लोग अवेयरनेस देते रहते हैं और उसमें पुलिस भी जो है एक आती है। और मैं CBD बेलापुर पुलिस स्टेशन का बहुत धन्यवादी हूँ कि उन्होंने हमें यहाँ पे बुलाया और बच्चों को जो है जानकारी दी। यावेळी CBD पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। अगदी बरोबर, पोलीस आणि जनता हे दोन नाही आहेत। जनतेतील जे पोलीस आहेत ते फक्त वर्दी घातलेले नाहीत आणि आम्ही फक्त वर्दी घातलेले पोलीस आहोत। दोन्ही जनतेचे सेवक आहेत आणि सेवक या नात्यानं एकत्रित म्हणून हातात हात घालून जर काम केलं तर शांतता आणि सुव्यवस्था होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। आज पोलिसांना सुद्धा जनतेची गरज आहे, जसे जनतेला पोलिसांची गरज आहे, पण पोलिसांना जर जनतेने मदत केली आणि जनतेने जर पोलिसांपर्यंत एखादी बातमी पोहोचवली तर पोलीस त्या ठिकाणी जनतेला मदत करण्यासाठी लगेचच धावून जाऊ शकतो। त्यासाठी जनतेमध्ये असा प्रसार झाला पाहिजे की पोलीस हे तुमचे आहेत आणि पोलीस हे तुमच्यासाठीच आहेत, पोलीस संरक्षण करण्यासाठी आहेत आणि पोलिसांना सहकार्य करावं। गेले 3 दिवस झाले आम्ही प्रत्येक शाळेचे विद्यार्थी बोलून महानगरपालिकेची शाळा, पीपल्स एज्युकेशनची शाळा या मुलांना शस्त्रांची माहिती, पोलिसांची माहिती, पोलीस ठाण्याबद्दलची माहिती आणि पोलिसांना तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्याचं घाबरायचं कारण नाही। तसेच आम्ही काल एक फाउंडेशनतर्फे आम्हाला लहान मुलांना जे सेक्सुअल अब्यूज होतं त्याच्याबद्दल आम्ही कार्टून फित दाखवून त्यांना मार्गदर्शन केलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या न लपवता पोलिसांपर्यंत केले पाहिजेत आणि तुम्ही प्राथमिक विरोध कसा केला पाहिजे। रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यांची सफर घडून शस्त्रांबाबत माहिती मिळाली ही बाब चांगली आहे। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज आणि विक्रांत MVTV। आता एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने विविध पदे भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे। यात चालक वाहकांसोबतच लिपिक, सहाय्यक व पर्यवेक्षकांची भरती करण्यात येणार आहे। एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण पडतोय। एकंदरीतच एसटीतील रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर 14,247 विविध पदे भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे। यात कोकण विभागासाठी सर्वाधिक 7,923 चालक तसेच वाहकांची भरती केली जाईल। कोकण विभागात चालक मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तो या भरती प्रक्रियेमुळे सुटू शकतो। भरतीची जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारीपर्यंत असेल। चालक वाहकांच्या भरतीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2,548 लिपिक, 3,293 सहाय्यक व 483 पर्यवेक्षकांची भरती करण्यात येणार आहे। यामध्ये अर्जात अनावधानाने राहून गेलेली अथवा चुकीची माहितीची बदलण्याची ही मुभा एसटी महामंडळाकडून उमेदवाराला देण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। आता क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी आहे, कारण नेहरू DY पाटील स्टेडियमवर आता T20 सामन्यांचा थरार रंगणार आहे। यात 16 विविध संघांनी सहभाग नोंदवला असून 17 जानेवारी रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे।
नेरूळ डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 13व्या T20 क्रिकेट सामन्यांच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग व कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांच्या हस्ते झाले। स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी 16 विविध संघांनी सहभाग नोंदवलाय। या निमित्ताने विविध संघातील 31 सामन्यांची रंगत क्रीडाप्रेमींना याची देही याची डोळा अनुभवण्यास मिळणार आहे। तसेच यात 7 नॉकआउट सामन्यांचा देखील समावेश आहे। याबाबत चेतेश्वर पुजारा आणि नमन ओझा यांनी अधिक माहिती दिली। नहीं, काफ़ी अच्छा टूर्नामेंट है और जो भी आता है उनके प्रैक्टिस के लिए, उनके आगे के टूर्नामेंट के लिए, प्रिपरेशन के लिए बहुत अच्छा टूर्नामेंट है और हम लोग बहुत एंजॉय करते हैं टूर्नामेंट खेलना। उनको ये मैसेज है कि आओ टूर्नामेंट में, बहुत अच्छा टूर्नामेंट है, खेलो, इम्प्रूव हो और आगे के लिए खेलो। देखिए काफ़ी अच्छा टूर्नामेंट है और मैं इंडियन ऑयल के लिए खेल रहा हूँ और हमारी टीम ने आज अच्छा प्रदर्शन किया और काफ़ी टीम इसमें काफ़ी कॉर्पोरेट्स पार्टिसिपेट करते हैं ये टूर्नामेंट में। तो प्लेयर्स के लिए अच्छा प्रिपरेशन है क्योंकि अभी डोमेस्टिक T20s आ रहे हैं, तो उसके लिए प्रिपेयर करने के लिए ये काफ़ी अच्छा टूर्नामेंट है। नहीं, काफ़ी अच्छा, ये मेरे ख्याल से 13th ईयर है टूर्नामेंट का। मैं काफ़ी सालों से खेलते आ रहा हूँ, तो काफ़ी अच्छा ऑर्गेनाइजेशन है और काफ़ी अच्छी तरह से ऑर्गेनाइज किया हुआ है ये टूर्नामेंट को। या स्पर्धेसाठी एकूण 15 लाख रुपयांच्या पारितोषिकांची खैरात करण्यात येणार आहे। सोमवारी दिनांक 17 जानेवारी रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार असल्याची माहिती मिळतेय। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज आणि विक्रांत, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। तोपर्यंत पाहत राहा MVTV। नमस्कार।